नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची जी आपली बॅच आहे, त्याच्या टायमिंग बद्दलचं थोडंसं कन्फर्मेशन मी तुम्हाला देतोय. सध्या आपली सध्याची जी बॅच आहे, ती संध्याकाळी 6:30 ते 7:30 मध्ये आहे. आता मला हे चांगलंच माहिती आहे, की लाईव्ह लेक्चरचं एक वेगळं महत्त्व असतं. तुमच्या ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या बॅचमध्ये जवळपास 600 लोकांचे ॲडमिशन्स आहेत. म्हणजे तुम्ही सगळेजण तिथे प्रश्न विचारता, बाकी लोकांचे प्रश्न पण तुम्हाला दिसतात. एक थोडंसं इंटरॅक्टिव्ह प्रकारचं वातावरण असतं. आपल्याला क्लासरूम सारखं थोडंसं ते फील होतं. पण संध्याकाळी 6:30 ते 7:30 टायमिंग आहे. बऱ्याच लोकांना जमत नाही, हेही मला माहिती आहे. आता आपलं प्रत्येक लेक्चर जरी रेकॉर्डिंगमध्ये अवेलेबल असलं, तुम्ही ते नंतर किती वेळेसही बघू शकत असलं, तरी सुद्धा लाईव्ह लेक्चरचं एक वेगळं महत्त्व आहे, ते माहिती असल्यामुळे आता आपली सध्याच्या ना डीजेची संध्याकाळची 8:30 ची बॅच आहे. संध्याकाळी 8:30 ते 10, 10:30 पर्यंत डीजे बॅचचं लेक्चर असतं. तर तो जो टायमिंग आहे, तो आता 1 महिन्याभरामध्ये डीजेची पूर्वपरीक्षा होऊन जाईल. त्याच्यानंतर तो जो 8:30चा टायमिंग आहे, तो तुमच्या ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या बॅचला आपण देणार आहे. ठीक आहे. तुमचं जे मेन्सच्या पद्धतीने आपण शिकवत असतो, डीजेचे पण मेन्सवाले त्याच्यामध्ये राहतील काही. क्रिमिनल विषय त्यांचे त्या टायमिंगमध्ये कव्हर त्यामुळे तुमचा जो टायमिंग आहे, तो संध्याकाळी 8:30 ते किंवा आपला 9 ते 11चा जो आपला प्राईम टाईम होता. आपल्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या बॅचच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आपले 431 असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर झाले त्या बॅचमध्ये. एक प्राईम टाईम जो असतो न्यूजवाल्यांचा, की ज्याच्यामध्ये सगळे लोकं चांगल्या कम्फर्टेबली सगळं लेक्चर बघू शकतात. आपले सगळे घरचे कामं झालेले असतात. सगळे ऑफिसवरून घरी आलेले असतात. अशा 9 ते 11च्या टायमिंगमध्ये तुमची नंतर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची बॅच असणार आहे. आता आपल्याला वेळ भरपूर मिळेल, असं अजिबात डोक्यात आणू नका, की ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा तुमची लगेच होणार आहे. ठीक आहे. पहिलं तुमचं नोटिफिकेशन येतं चाळणी परीक्षेचं. दुसरं नोटिफिकेशन येतं, की आम्ही हा सिलेबसवर परीक्षा घेणार आहे. तिसरं नोटिफिकेशन येतं, की आम्ही परीक्षा या तारखेला वगैरे घेणार आहे. त्याच्यानंतर हॉल तिकीट आणि मग पुन्हा अजून 10 एक दिवस असं म्हणलं तर बराच तुम्हाला एक 5-6 महिन्याचा तरी वेळ त्याच्यामध्ये आरामात तुम्हाला ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी मिळून जाईल. आणि एवढ्या सगळ्या वेळामध्ये आपण आपल्या संध्याकाळच्या प्राईम टाईममध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुमची तयारी करून घेणार आहोत. अजूनही कुणी असं असेल, जे अजूनही आपल्याकडे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी जॉइन झाले नाही. फॉर्म भरलेला आहे, पण तयारी जर तुम्ही अजून सुरू केलेली नसेल, तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि कराड लॉ क्लासेस सोबत अतिशय चांगल्या पद्धतीने तुमची तयारी सुरू करू शकता. आपल्या क्लासेसमध्ये आपण जे समजा जेवढे सगळे प्रॉबेबल विषय आहेत, ते सगळे विषय सिलेबसमध्ये तुम्हाला असणार आहेत. त्या प्रत्येक कुठल्याही विषयाची सुरुवात करण्याच्या अगोदर त्याचे आपण अगोदर लॉंग क्वेश्चन्स, त्याचे शॉर्ट नोट्स, अगोदर क्वेश्चनचीच आपण लिस्ट लिहून घेत असतो. त्याच्यानंतर आपण त्या गोष्टी समजून घेऊन त्याच्यावर आपण मॉडेल ॲन्सर्स आपल्या बॅचमध्ये आपण बनवत असतो. बाकी अजून माहितीसाठी तुम्ही मला नंबरवर कॉल करू शकता. धन्यवाद मित्रांनो.